आवाज मानदेशाचा। म्हसवड मंडलाचे मंडलाधिकारी आखडमल यांनी आपल्या कर्तव्याप्रती हात आखडल्यानंच राजेवाडी तलावातून गेल्या महिनाभरापासून बेसुमार माती उपसा सुरू आहे। ही माती शेतकऱ्यांच्या नावाखाली सर्रासपणे वीटभट्टीला नेली जाते। याकडे महसूल विभाग पूर्णपणे डोळेझाक करत आहे। सध्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या मान तालुक्यातील ब्रिटिशकालीन तलावातून सुमारे 300 ते 400 डंपरच्या साह्याने हा माती उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। यामध्ये जेसीबी आणि पोकलेनचा देखील समावेश आहे। काही वर्षांपूर्वी मान महसूलच्या कारभारावर ताशेरे ओढत मानच्या लोकप्रतिनिधींनी अवैध वाळू उपसा प्रकरणी भूतपूर्व तहसीलदारांची सेटलमेंटचं संभाषण असणारी व्हायरल ऑडिओ क्लिप अधिवेशनात वाजवून राज्यभर गाजवली होती। त्यानुसार गुरुवार दिनांक 27 जून पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राजेवाडी तलावातील माती उपशाचा प्रश्न लोकप्रतिनिधी तेवढ्याच तळमळीने उपस्थित करतील अशा मानच्या जनतेला आशा आहेत। त्यामुळे राजेवाडी तलावातील माती उपशाबाबत महसूल प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हा मुद्दा अधिवेशनात गाजणार का हे पाहणं मानमधील सर्वसामान्य नागरिकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे। राजेवाडी तलावातील माती उपसा प्रकरणी महसूल प्रशासन आणि मृदा आणि जलसंधारण विभाग एकमेकांवर टोलवाटोलवी करत आहे। एकंदरीत प्रकाराबाबत चौकशी करण्यासाठी हिंगणीचे भोसले तलाठी यांना संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही। प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी फोन उचलणे टाळून मेसेजला प्राधान्य दिले, मात्र परत मेसेजला रिप्लाय देण्याचा त्यांना जणू विसरच पडला। शेतकऱ्यांना शेतात माती टाकण्यासाठी ताटकळत ठेवून वीटभट्टीसाठी ओढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांचे पंचनामे महसूलकडून केले जाणार का? अवैध वीटभट्टी धारकांवर कारवाई करून आपला कारभार महसूल सुधारणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मानसोफेर न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।